गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. चालू आहे ना चालू आहे. तर कशात तुम्ही सर्वजण चालू हो थांबा जरा चालू हो कशात तुम्ही सर्वजण. तर आता आपण तुम्ही बघू शकता आपण डायरेक्ट गाडीजवळ आलो कारण की आपण उद्या असं साईडला ठेवतो. उद्या नाही आता आपल्याला गाडी पेट्रोल भरायला जायचं आहे त्याच्यासोबत आणि काम होतं खरं ते आपण करू शकणार नाही कारण की ते बंद झाले कारण की आता खूप रात्र झाली. शिट. आणि गाईज ते खूपच धूळ आहे गाईज. पुसायला कापडही नाही. Shit. आणि गाईज आता कुठलं पेट्रोल पंप उघडं असेल का नसेल याची पण गॅरंटी नाही आहे. ऐक काय व्हायली. तर गाईज बघू आता काय होईल. गाईज मोबाईल पडला गाईज माझा. ऐक थांबा जरा. तर गाईज आता आपण परत खाली चालवलो आहे कारण की आपल्याला एक कॉल आला होता आणि तो कुठला कॉल आहे तो आपल्याला आपण सांगू शकत नाही. ते आता तुमचं तुम्ही कळून घ्या कुठला कॉल होता तो. आणि आता आपण परत खाली चाललो आहे तुम्ही बघू शकता. आणि आता आपण जाऊ लगेचच. आपण खालचं गेट वगैरे सगळं ओपन करून चालवलं आहे कारण की छोटा कॉल होता मोठा नाही. समजून घ्या कॉल म्हणजे काय. आणि आता आपण आलेलो आहे बीला. तर काय जाऊ लवकरच. आणि आपला फोन जरा असा पडलेला आहे त्याचं जरा असं कुठनं जायचं आहे. ते जरा असं दुःख होत आहे मला आपला फोन पडल्याबद्दल. जास्त नाही छोटासा स्क्रॅच आला आहे ते पण स्क्रीन गार्डला डिस्प्लेला नाही. आणि नो इश्यू देन आय हॅव इश्यू या. गाईज चला जाऊ आता. गाईज तेच काय आल्याने मला कळलं झालं. थांबा सांगतो तुम्हाला एक मिनिट थांबा. मी गेलो पेट्रोल पंपाच्या जास्त जवळ गेलो आणि लक्षात आलं की मी घरी गेल्यावर पैसे कोचवरच ठेवले. कॉच म्हटलं बघा ऐक. आणि परत घरी यायला लागले. गेलेलो मी जरा असं भरपूरच लांब. आणि तुम्ही आता बघू शकता मला परत लिफ्ट मध्ये यायला लागले. वर खाली व्हायला नुसतं. आता पैसे घेऊन जाऊया फिक्स. तरी मला तिथं गेल्यावर लक्षात आलं नाहीतर त्यांनी सोडलाच नसता मला. ये म्हटले असते तू पण पेट्रोल भरायला लाग म्हटले असते मला. तर गाईज इश्यू असा झालाय की आपण जरा असं वेळानं बाहेर पडलो म्हणून आपल्या आसपासचे सगळे पेट्रोल पंप बंद झाले. आणि आपण मॅपला टाकलं 24 hour ओपन पेट्रोल पंप इन कोल्हापूर. तर खूप लांबचे यायला लागले गाईज. 15-16 किलोमीटरचे यायला लागले. मी काय केलं तू घरात येऊन गाडी लावली आणि झोपूया म्हटलं. आणि आपण आता आलो हळू स्पीड बोलूया आणि आतमध्ये जाऊया. तर गाईज आपण घरात आलेलो आहे आणि आता आपलं उद्या आहे 26 जानेवारी. आणि आता आपण थांबा जरासं. मी तुम्हाला काळा दिसत असेल कारण की लाईटच नाही आहे. आणि आता मी तुम्हाला पांढरा दिसत असेल कारण की आता लाईट चालू झाली गाईज. तर गाईज आता आपला प्लॅन आहे काय करायचा झोपायचा कारण की आता जाऊन काय उपयोग झालेला नाही. उद्या बघूया आपण. उद्याचा ब्लॉग ही बघा आणि हा ही ब्लॉग बघा. दोन्ही ब्लॉग बघा गाईज. मज्जा येते का नाही कमेंट करून सांगा फक्त. आणि हो तो कॅरेक्टर आपण सारखं त्या कॅरेक्टर्स संबंधित बोलत आहे बिकॉज एक मिनिट थांबा. बिकॉज कारण का तो कॅरेक्टर एकदम असा अनोखाच आहे. तुम्हाला काय सांगू. आणि त्या कॅरेक्टरचा नादच नाही करायचा. बघ असा एक ॲक्टर आहे त्याच्यासारखा दिसतोय तो. आता डोळे तुम्हाला हिंट दिलेली आहे मी. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा आता कोण असेल तो आणि कुठल्या पिक्चरमधला असेल. जरासा तो भूताचा पिक्चर आहे. जरासा नाही पूर्णच.
आणि आपण त्याचं जरासं काय म्हणतात ते फाइंडिंग आपण म्हणजे त्याच्या खोजमध्ये चाललेलो आहे, म्हणजे त्याला आपण हुडकण्यातच चाललेलो आहे. कधी आपल्याला तो प्रॉपर मिळतोय दणक्यात मग आपण ही शूट करणार. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपल्याकडं आज आहे असं म्हणणार आपण त्यावेळी. तर बघू. आणि बरोबर त्याचे असे जाल जी एकदम असे फुले आहेत आणि सारखं ते असं करत असते. ते बघून खूप हसू येते. दरवेळी आपण त्याला बघतो त्यावेळी खूप हसू येते. गाईज कारण का तू इथे या. अँड गाईज ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं मात्र करा. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप आहे, म्हणून तेवढं फक्त करा. आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल माझ्या ब्लॉगमध्ये ते कमेंट करून सांगा. आपण प्रयत्न करू की ते आपल्या ब्लॉगमध्ये आणायचं. तर कमेंट करायचं विसरू नका. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.